श्याम्या ऐकलंस हा ना. टिप्प टिप्प बरसा पाणी गातोय. हा. या वसाड्याला पिवळी साडी नेसून पावसात उभा केला तर टॅक्सी समजून कोण पण भीटर टाकील. नका नाव तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये कॉमेडी करू. अरे तुम्हाला या सिच्युएशन मध्ये कोण असं डोळ्यावर काकडी ठेवून झोपतो? मग काकडी ठेवून कुठं बसू? अरे काय चालू? अरे काय नाही, डॉक्टरनी मला सांगितलं नाही की ही जी काळी वर्तुळं येतात ना हा. तर हे काकडे ठेवल्या आणि झोप म्हणजे ती वर्तुळं येणार नाहीत म्हणून. आग लावा तुमच्या या काकड्यांना. बापरे. अरे ऐका ना अरे ओ काय? हा. प्रभात आर ठेवा होते खाली. हा, काय? का टेन्शन घ्यायचे? कॉन्ट्रॅक्ट मी एकट्यानेच घेतलंय का? काय झालं? अरे 6 महिन्यांआधी आपण तो रज्जाक मामू आहे घरमालकिनीच्या ओळखीने त्याच्याकडून आपण कर्ज घेतलं होतं. हा 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 काय करताय? 6 महिने झाले आपण मुद्दल सोडा व्याजाचा एक खडकू पण दिलेला नाही. बरं ती घरमालकीन बाई आता त्या रज्जाक मामूला घेऊन इथे येते. होय रे. तो बोलता बेकार आहे बरं का. एक दोनदा तोंडाने बोलतो नंतर असा शफालतो ना. काय करायचं आता? टिप टिप बरसा पानी पानी में आग लगाई. तू कशाला टेन्शन घेतोयस? अरे हाय ना. ते एक वेगळं टेन्शन आहे. हा. गाणं पाठ आहे, बाहेर आल्यावर कळेल वाक्य पाठ आहे की नाही. हो प्रभादा काय रे? प्रभादा हा. यांच्या समोर वेगळा दांगडो होईल बरं का अरुंदा समोर. म्हणजे अरुंदाने आपल्याला दर महिन्याला त्यांचे जे व्याजाचा हिस्सा होता ना तो दिलेला आहे. त्यांना कळेल ते आता काय करायचं आपण. अरे वासाड्या, ते व्याजाचं पैसे सगळं तू उडवलंय दारू पिऊन. मी उडवलं. नाही तर कुणी उडवलं? अरे तुम्ही बसत होते तुम्हाला मी कंपनी देत होतो. बापरे, हा? आणि चाकणं करून खायचा माझ्या नाव घेत वासाडा. आता जाऊ द्या जे झालं ते जाऊ द्या ना. आता काय करायचं पण. एक काम कर, लयच वांद होणार आहे. हा मी आयडिया करतो. हा. तू माझ्या फक्त होला हो कर, बाकी सगळं मी बघतो. अरे पण नेमकं काय करायचं? हे हे टाका फालतूपणा करायचा हो तुम्ही. काही झालं की हे करून जाल एखाद दिवशी. टिप टिप बरसा पानी पानी में आग लगाई. ए वासर्या वर्या, काय रे? अरे ही काकडीची फालतूगिरी झाली ना करून तर ती फेकून द्या वासर्या. तू फ्रीज मध्ये ठेवतोस माझ्या लक्षात येत नाही. काकडी बघितलं लगेच पटकन मी तोंडात टाकतो वासर्या. सगळे घामाटाले काकड्या खाल्ल्यात मी आजपर्यंत. तुम्ही एक काम करायचे अरुंदा, काही झालं फ्रीज मधून काही खायचं असेल ना तुम्हाला तर असं फ्रीज उघडलं ना वास घेत जा. वासर्या, मी स्वरला ना आणि जर फ्रीज कुणी दुसऱ्या माणसाने जर उघडलं हा. ना तर फ्रीज उघडल्या माणूस मरून जाईल माहितीये वासर्या. अरे होलीला मटण बनवलेलं अजून ठेवलंय तुम्ही वासर्या. ते आता दिवाळी संपली तरी तसंच आहे वासर्या. मरल दुसरा माणूस कधीतरी स्वच्छ करा, साफ करा. जाऊ द्या. अरे होय होय करू साफसफाई, कशाला काळजी करतोय? अरे तुला एक बातमी कळली काय? कसली हा, बातमी? म्हणजे अरे आपली मालकीन बाई भेटायला येते. कशाला येते? दर महिन्याला भाडे देतो ना रे आपण तिला. अरे तुला प्रपोज मारायला येते. ती तुझ्या प्रेमात पडलेली आहे. अरे बापरे काय मखडवून राहिले. पण आपण तिघ जण असताना मालकीन बाई यांच्या प्रेमात पडली. याच्या वासर्या मी याच्या नाही मी हायच नाही म्हणजे नायच आहे नाही. कायच नाही आहे अरे वासर्या. नका ना, नका ना एवढं. वासर्या, एक बाई माझ्या प्रेमात पडली तर आवरत जलतोस तू वासर्या. अरण्या, ती बाई तुझ्या प्रेमात पडले खरी, हा, मग? पण तुझ्याबद्दल ना तिच्या मनात लय मोठी शंका आहे. शंका कसली? अरे एक तू ड्रायव्हर, हा. 12 गावचा भाडी मारलेला माणूस, आता म्हणजे काय होत? तू तिच्याशी एक निष्ठ राशील का नाही राशील ही शंका तिच्या मनात आली हा, आहे. आता कशी आहे बाईची जाते बुवा ती सिक्युरिटी पाहणारच ना. आणि कसं आहे लाख हा हिरा माणूस आहे म्हणून का कोणी नाकात घालेल का. आणि कसं आहे म्हणजे त्यांना शंका आहे बुवा की तुम्ही संसारात टिकाल की नाही टिकाल. वासर्या, माझ्या आयुष्याच्या ट्रकला जर कन्फर्म पार्किंग मिळणार असेल ना तर मी एवढा बेकार टिकन कळणार पण नाही वासऱ्यानो. तुम्ही तिला सांगायचं वासऱ्यानो, एकदा अरुण टिकला ना तर लय बेकार टिकतो. अरे तुम्ही कधीतरी तिच्याशी बोलायची हितगुत करायची, थोडं म्हणजे सेटिंग लावायची. अरे लावलेली शेटिंग लावली सगळं मी बोललोय तिचे, होय का नाही रे हो, श्याम्या? हे बोलले ना. सगळं बोललो तिला. अरुण जबाबदारी घ्यायला तयार आहे, आम्ही गॅरंटी देतो. हो काय बोलतो? पण ती काय म्हणाली, तुम्ही गॅरंटी घेऊन का उपयोग?
त्या ड्रायव्हर शेटनी गॅरंटी घ्यायला पाहिजे ना ड्रायव्हर सीट बोलली मला. मग अरे जाम खुश आहे तुझ्यावर काय बोलतोय? म्हणून तर तिनं तुझा मानलेला जो मामू आहे ना त्याला घेऊन येते इथं हा काय मामू कशाला आता? काय अरे आता लग्न जमवायचं माझं मामू नको इथं अरे आता माणूस कोण नको इथं अच्छा, चालेल चालेल हा चालेल. मग अरे तिला जेव्हा कळलं ना त्याला त्या मामूला की तिचं तुझ्यावर प्रेम आहे हा. तुला कापायला निघालेला एवढं झालं? एवढं गेंडे रे? हा मग मग? कसं बस तिनं अडवला न त्याला अच्छा अच्छा अच्छा. मी काय म्हटलं मी गॅरंटी घेतो मी फोन केला त्यांना यांनी हा. अरुण जबाबदारी घ्यायला तयार आहे पाहिजे तर तो स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे अरण्या मी काय म्हणतो ते आली हा. तू सांगायचं मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे तुम्ही म्हणाल तिथे मी अंगठा द्यायला तयार आहे हा आणि वाचू पण नका बरं का ते डायरेक्ट अंगठा लावा हा. अरे, पण ते वाचलं पाहिजे ना काय आहे त्याच्यात ते? काय तुम्ही ते वाचायला लागले तर त्यांना शंका येईल ना की या माणसाचा विश्वास नाही आहे बा अरे हा लाख वाचील ह्याला वाचायला यायला नको हे वाचा रे. मग अरे ह्याला वाचायला येत नाही म्हणून रस्त्यावर चित्र काढलेली असतात ही शाळा आहे त्या लहान पोराचं चित्र दाखवतात म्हणजे ह्याला कळते शाळा आहे म्हणजे उगाच काय गव्हर्नमेंटने चित्र काढलेली आहेत रस्त्यांवरची नाही, आता वर. बघ वाचू नको त्याला हा, पण सांग आता अरुंदा अरे लॉटरी लागली बुवा तुमची Thank you, thank you. मला तर आत्ताच वाटतंय ही रांझा लैला मजनू सोनी महिमाल यांच्यासारखे आता कदम खरा हॅशटॅग कदरात सांगा, कधी कधी असं वाटतं तू माझ्यासाठी लयच काय करतो. अरे आल्या वाटतं आल्या कोणतरी आले हा, बघ. हा. त्याच्या या मालकीन बाई या 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 या. नमस्ते नमस्ते मालकीनबाई ईशबाई बसा. तुमचे नमस्कार वगैरे ना राहू दे मी पटकन ओळख करून देते नाही 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 नाही, 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 नाही. ओळख करून द्यायची गरज नाही मी ह्यांना बोलतो हा आपला ए, कायदे में रह रहे बाहर किए तेरा ना ऊपर का तोड़ के नीचू लगा दूंगा और पिच्छू का काट के ना निचोड़ दूंगा सामने से गौरी कविता जाम भारी बोलायो. अरे कविता बोला पण बाई फक्त बारक्या बोललं म्हणून थोडस टेन्शन आलं हा काही जास्त उच नाही अजून एक कविता होऊन जाते. अरे इसका क्या करूँ रे मामू रज्जाक भाई अरे, अरे मोकले स्वभाव के है वो. मोकला स्वभाव है उसके पास ही रख नहीं तो यही मोकला कर दूंगा उसको मैं नाही नाही नाही. ईशबाई एक मिनिट ते माझ्या भरोशावर इथे आलेत हा. हा, हा. माझ्या शब्दावर ते शांत बसलेत त्यामुळे तुम्ही पटकन ठरवून टाका तुमचं काय ते अरे काय करताय ठरलेलं ते बोला ठरलेलं ना. बोला, मी सांगितलं जबाबदारी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे मामू किधर सही करने का बोल खाली अरे गुच्चू पार्टनर है काट डालूंगा मैं एक तू मिनिट क्या सांप है क्या रे बच्चा रे काट डालूंगा बोल रहा बोला बेटा दम होगा ना मामू की वजह से गुच्चू पाटेला मैं छोडो ना उम्र छोड़ो ना तो संभालो है अरे बच्चा रे आवरं काय बरं थोडेसे एक मिनिट समझा दे बेटा मी हाँ. बोलते अरे मामू आहे ना तो हे- ईशबाई कदम तुम्ही काय बोलताय त्यांना नका ना नडू तुम्ही एकटे जबाबदारी घेणार आहात अरे मी एकटा समर्थ आहे जबाबदारी घ्यायला का पण तुम्ही तिघांनी वाटून घेतली पाहिजे ना जबाबदारी ठीक आहे काय हिरी झाली काय ठीक आहे जबाबदारी एकट्याने घेत नाही मी एकटा समर्थ आहे अहो, कदम काय खूप मोठी जबाबदारी अंगावर घेताय तुम्ही मला आवडते